नमस्कार मित्रांनो. या पवित्र भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतोच जेव्हा मन थकते, आशा मावळते आणि अंतःकरण देवाच्या चरणांकडे धाव घेते. आजची ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे, कारण ही अश्विनी शुक पंचमीची खरी, प्राचीन आणि चमत्कारी कथा आहे. या दिवशी श्रद्धेने ऐकलेली कथा जीवनात धन, समाधान आणि देवीची कृपा घेऊन येते, असे ऋषीमुनींनी सांगितले आहे. जंगलांच्या कुशीत वसलेली ही कथा नद्यांच्या निनादात वाहणारी, मंदिरांच्या घंटानादात गुंजणारी आहे. आज आपण त्या काळात जाऊ जिथे भक्ती हीच संपत्ती होती आणि देव माणसांच्या अगदी जवळ होते. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. अतिशय प्राचीन काळी सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात एका शांत व पवित्र नदीच्या तीरावर एक तपोवन वसलेले होते, जिथे सकाळी वेदघोष घुमत आणि संध्याकाळी दीपांच्या प्रकाशात देवतांचे स्मरण होत असे. त्या तपोवनात महर्षी वेदधर्म नावाचे एक महान तपस्वी राहत होते, ज्यांचे तप, ज्ञान आणि करुणा सर्व दिशांना प्रसिद्ध होती. त्यांच्या आश्रमात ऋषिकुमार, ब्रह्मचारी आणि साधक नित्य नियमाने यज्ञ, जप आणि सेवा करत. त्या आश्रमाजवळच एक लहानसे गाव होते, ज्याचे नाव धर्मग्राम होते, जिथे शेतकरी, गवळी आणि कारागीर साधे पण श्रद्धाळू जीवन जगत. त्या गावात धनवंत नावाचा एक गृहस्थ राहत होता, जो स्वभावाने प्रामाणिक पण दारिद्र्याने त्रस्त होता. त्याचे घर मातीचे, वस्त्रे जीर्ण आणि पोटाची भ्रांत नित्याची होती. तरीही त्याच्या मनात ईश्वरावर अढळ विश्वास होता. त्याची पत्नी सुमती ही पतिव्रता, शांत आणि भक्तिशील होती, जी रोज पहाटे नदीत स्नान करून देवीचे स्मरण करत असे. त्यांना संतती नव्हती, पण त्यांचे घर भक्तीने परिपूर्ण होते. काळ असा चालू होता की राजाच्या करामुळे गावकरी हैराण झाले होते. पाऊस कमी, पीक अपुरे आणि दुःख वाढले होते. अशाच एका दिवसाच्या संध्याकाळी आश्रमात महर्षी वेदधर्म यांनी शिष्यांना अश्विनी शुक पंचमीचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की या दिवशी देवी दुर्गेने अश्विनी नक्षत्रात अवतार घेऊन भक्तांचे दुःख दूर केले, आणि जो या दिवशी श्रद्धेने कथा ऐकतो त्याच्या आयुष्यात धन, आरोग्य आणि समाधान नांदते. ही गोष्ट धन्वंताच्या कानावर पडली आणि त्याचे मन आशेने भरून आले. त्याने ठरवले की येणाऱ्या अश्विनी शुक पंचमीला तो पूर्ण विधीने देवीची पूजा करेल आणि ही कथा ऐकेल. त्या रात्री तो आणि सुमती नदीकिनारी बसून देवीचे नाव जपत राहिले. आकाशात चंद्र उजळला, वाऱ्यात मंद सुगंध पसरला आणि जणू देवीची उपस्थिती जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी धन्वंत महर्षींना भेटायला गेला. त्यांच्या चरणी मस्तक ठेवून आपले दुःख मांडले. महर्षींनी त्याला आशीर्वाद देत सांगितले की श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, आणि अश्विनी शुक पंचमीच्या दिवशी शुद्ध मनाने कथा ऐकलीस तर देवी स्वतः मार्ग दाखवेल. धन्वंत परतला, मनात नव्या उमेदीनिशी आणि त्या पवित्र दिवसाची वाट पाहू लागला. गावात हळूहळू या कथेची चर्चा पसरली. लोकांच्या मनात भक्ती जागी झाली आणि प्रत्येकजण त्या दिवशी आश्रमात येण्याची तयारी करू लागला. वनातल्या पक्ष्यांचा किलबिलाट, नदीचा कळकळ नाद आणि आश्रमातील यज्ञधूर यांमुळे वातावरण अधिकच पवित्र होत गेले. अश्विनी शुक पंचमी जवळ येताच आकाशात विलक्षण तेज दिसू लागले, जणू देवता अवतरायला सज्ज झाल्या होत्या. धन्वंताच्या मनात मात्र एकच प्रार्थना होती की देवीने त्याची श्रद्धा स्वीकारावी आणि जीवनाला योग्य दिशा द्यावी, कारण त्याला ठाऊक होते की खरी संपत्ती ही केवळ सुवर्णात नाही तर देवीच्या कृपेत आहे. अश्विनी शुद्ध पंचमीचा पवित्र दिवस उजाडण्याच्या आधीच त्या तपोवनात अद्भुत शांतता पसरली होती. पहाटेच्या धोक्यातून नदीचे निर्मळ पाणी मंद स्वरात वाहत होते. वनदेवतांच्या श्वासासारखा गार वारा आश्रमाच्या वटवृक्षाभोवती फिरत होता आणि आकाशात ताऱ्यांची शेवटची ज्योत मंद होत चालली होती. त्या दिवशी महर्षी वेदधर्म पहाटेच जागे झाले. त्यांनी स्नान करून अग्निहोत्र सिद्ध केले. वेदमंत्रांच्या उच्चारांनी दिशांना पवित्र केले आणि शिष्यांना आजच्या दिवशी मौन, संयम आणि शुद्ध भाव ठेवण्याची आज्ञा दिली, कारण हा दिवस केवळ पूजेचा नव्हे तर अंतःकरण शुद्ध करण्याचा होता. गावातील लोक हळूहळू नदीकाठी जमा होऊ लागले. स्त्रियांनी डोक्यावर पाण्याचे कलश घेतले, पुरुषांनी हातात फुले आणि धूप धरले. सर्वांच्या चेहऱ्यावर आशा आणि श्रद्धेचे तेज दिसत होते. धनवंत आणि सुमती पहाटेच उठून घरात स्वच्छता करून नदीकाठी आले.
सुमतीने नदीला वंदन केले. तिने देवीच्या नावाने जल अर्पण केले आणि मनोमन आपल्या दुःखाचा भार त्या प्रवाहात सोडून दिला. धनवंताने आश्रमाच्या दिशेने पाहताच त्याच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला, कारण त्या दिवशी आश्रमावर जणू अदृश्य दिव्य प्रकाश पडला होता. आश्रमात प्रवेश करताच त्याने महर्षींच्या चरणी मस्तक टेकवले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आशेचे होते. महर्षींनी त्याला उठवले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून सांगितले की आज देवी प्रत्येक श्रद्धाळूच्या हृदयात वास करणार आहे, त्यामुळे भय, लोभ आणि शंका यांना दूर ठेव. आश्रमाच्या मध्यभागी यज्ञकुंड पेटवण्यात आले. समिधांचा सुगंध पसरला. मंत्रोच्चारांनी वातावरण भारले. त्यावेळी महर्षींनी अश्विनी देवीची कथा सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी सांगितले की प्राचीन काळी या नक्षत्रात देवीने वनात तप करणाऱ्या ऋषींना दर्शन देऊन त्यांचे दारिद्र्य दूर केले. त्यांना ज्ञान, धैर्य आणि संपत्ती दिली, कारण त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ श्रद्धेने देवीचे स्मरण केले होते. कथा ऐकताना धन्वंताचे मन एकाग्र झाले. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक कष्ट आठवू लागले, पण त्याच वेळी त्याच्या अंतःकरणात एक उजेड पसरत गेला. जणू अंधारात दिवा पेटला होता. सुमती शांतपणे बसून कथा ऐकत होती. तिच्या ओठांवर मंद स्मित होते, कारण तिला जाणवत होते की देवी त्यांच्या भक्तीची परीक्षा नव्हे तर स्वीकार करत आहे. यज्ञाच्या धुरातून एक क्षण असा आला की सर्वांना सुगंध अधिक तीव्र जाणवू लागला. पक्षी शांत झाले, वारा थांबला आणि क्षणभर काळ जणू स्थिर झाला. महर्षींनी डोळे मिटून देवीचे आवाहन केले आणि सांगितले की जो या दिवशी कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनात धन केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर अंतःकरणातील समाधान म्हणून प्रकट होते. कथा पुढे सरकत असताना लोकांच्या मनातील भीती विरघळू लागली. काहींच्या डोळ्यात अश्रू आले, काहींच्या चेहऱ्यावर शांती उतरली. धनवंताला त्या क्षणी आपल्या दारिद्र्याची जाणीव कमी वाटू लागली, कारण त्याला वाटले की तो आधीच देवीच्या कुशीत आला आहे. यज्ञ समाप्त होताच महर्षींनी सर्वांना प्रसाद दिला. तो प्रसाद हातात घेताना धनवंताच्या हातात विलक्षण उष्णता जाणवली, जणू देवीचा स्पर्शच त्याला लाभला होता. सुमतीने तो प्रसाद डोळ्यांना लावून घेतला आणि मनोमन देवीला वचन दिले की आयुष्यभर श्रद्धा सोडणार नाही. आश्रमातून बाहेर पडताना आकाशात सूर्यकिरण अधिक तेजस्वी झाले होते. नदीचे पाणी अधिक स्वच्छ दिसत होते आणि धन्वंताच्या मनात एकच भावना होती की आजपासून त्याचे जीवन बदलणार आहे, कारण त्याने केवळ कथा ऐकली नव्हती तर ती अनुभवल्याची जाणीव त्याच्या श्वासात, विचारात आणि आत्म्यात खोलवर रुजली होती. अश्विनीशु पंचमीचा तो दिवस संपल्यानंतर काही दिवस उलटले, पण त्या पवित्र दिवसाचा प्रभाव धनवंता आणि सुमतीच्या जीवनावर खोलवर उमटू लागला. पहाटे उठताना धनवंताच्या मनात आता निराशा नसायची, तर एक शांत स्थैर्य उतरले होते. तो रोज नदीकाठी जाऊन देवीचे स्मरण करत असे. जंगलातील वृक्ष, पक्षी, वारा यांच्यात त्याला आता वेगळाच अर्थ जाणवू लागला. जणू सृष्टी स्वतः त्याच्याशी बोलत होती. त्या काळात धर्मग्रामच्या राजदरबारात मोठी उलथापालथ सुरू होती. राजाच्या खजिन्यातील संपत्ती कमी होत चालली होती. कर वाढवूनही उत्पन्न वाढत नव्हते. राजाचे मंत्री अस्वस्थ झाले होते. अशाच वेळी दरबारात एका वृद्ध तपस्वीचा प्रवेश झाला. त्याच्या अंगावर मृगचर्म, हातात दंड आणि डोळ्यात विलक्षण तेज होते. त्याने राजाला सांगितले की प्रजेला छळून नव्हे तर धर्माने राज्य केल्यासच लक्ष्मी स्थिर राहते, अन्यथा संपत्ती वाळूच्या घरासारखी कोसळते. राजाच्या मनावर त्या शब्दांचा परिणाम झाला. त्याने तपस्वीकडे मार्गदर्शन मागितले. तपस्वीने सांगितले की जवळच्या धर्मग्राममध्ये अश्विनी देवीची कृपा जागृत झाली आहे आणि त्या देवीच्या उपासनेने अनेकांचे जीवन बदलू लागले आहे. हे ऐकताच राजाने आपल्या सेवकांना त्या गावात पाठवले. ते गावात आले तेव्हा त्यांनी पाहिले की लोकांमध्ये वेगळेच समाधान आहे. जरी परिस्थिती कठीण असली तरी चेहऱ्यांवर भीती नव्हती. सेवकांनी महर्षी वेदधर्म यांची भेट घेतली आणि सर्व कथा ऐकून राजाला सांगितले. दुसरीकडे धनवंताच्या आयुष्यात पहिली परीक्षा सुरू झाली. एक दिवस जंगलातून लाकूड आणताना त्याला एक जुनी, मूडकळीस आलेली देवालयाची जागा दिसली. त्या ठिकाणी देवीची मूर्ती अर्धवट मातीखाली गाडलेली होती. अनेक वर्षे दुर्लक्षित, पावसात झिजलेली, तरीही त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर विलक्षण करुणा होती. धनवंत थबकला. त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याने माती साफ केली, पाणी शिंपडले आणि त्या जागी बसून डोळे मिटले. त्याला जाणवले की हीच देवी त्याला काहीतरी करण्यास बोलावत आहे, पण त्याच्याकडे ना धन होते ना साधन.
तरीही त्याने ठरवले की रोज येऊन या जागेची स्वच्छता करायची. तो रोज काम करून थकलेला असतानाही त्या देवालयाजवळ येत असे. काटे काढत असे, गवत उपटत असे आणि मनोमन देवीशी बोलत असे. सुमतीनेही त्याला साथ दिली. तिने घरी मिळेल ते अन्न आणून देवीसमोर अर्पण केले. हळूहळू गावातील काही लोकांनी हे पाहिले. त्यांनी मदत करायला सुरुवात केली. कोणी पाणी आणले, कोणी फुले, कोणी दगड रचले. त्या मोडक्या देवालयात पुन्हा जीवन येऊ लागले. या सगळ्यात धनवंताच्या मनात गर्व नव्हता. त्याला कुठेही प्रसिद्धी नको होती. तो फक्त देवीच्या संकेतावर चालत होता. दरम्यान राजाने स्वतः धर्मग्रामला येण्याचा निर्णय घेतला. राजाची पालखी आली, सैनिक आले. पण जेव्हा राजा त्या लहानशा देवालयाजवळ पोहोचला तेव्हा त्याने धनवंताला झाडू मारताना पाहिले. साधे वस्त्र, श्रमाने माखलेले शरीर, पण चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. राजाने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या तोडून अश्विनी देवीची कथा, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा ऐकली. त्या क्षणी राजाच्या मनातील गर्व वितळू लागला. त्याने त्या देवालयाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी घेतली आणि धनवंताला त्याचे मार्गदर्शन करण्यास सांगितले. पण धनवंताने नम्रपणे सांगितले की हे सर्व देवीचे कार्य आहे. तो फक्त सेवक आहे. राजाच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याला पहिल्यांदाच खऱ्या भक्तीचे दर्शन झाले होते. त्या दिवसापासून धर्मग्राममध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडू लागले. राजाने कर कमी केले, शेतकऱ्यांना मदत दिली आणि देवालयाचे काम वेगाने सुरू झाले. धनवंताच्या जीवनात मात्र अजूनही साधेपणा होता, पण त्याच्या अंतःकरणात आता कोणतीही कमतरता उरली नव्हती. कारण त्याला उमगले होते की जेव्हा भक्त स्वतःला विसरून देवीच्या कार्यात रमतो तेव्हा देवी स्वतः त्याच्या जीवनाची जबाबदारी घेते. आणि हीच खरी धनप्राप्ती आहे, जी हळूहळू पण स्थिरपणे आयुष्याला समृद्ध करते. ही अश्विनी देवीची चौथी लीला त्या काळात गावकऱ्यांच्या जीवनात स्पष्टपणे प्रगट झाली होती आणि त्या लीलांचा प्रवाह अजून पुढे जाणार होता. देवालयाच्या पुनर्निर्माणाचे कार्य सुरू होताच धर्मग्रामच्या जीवनात एक नवा अध्याय उघडला गेला. सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा नदीकाठी शंखनाद होत असे तेव्हा गावकरी श्रद्धेने त्या मोडक्या पण पुन्हा उभारी घेत असलेल्या देवालयाकडे पाहू लागले. धनवंत अजूनही रोज पहाटे उठून प्रथम देवीसमोर नतमस्तक होत असे आणि मग श्रमाला सुरुवात करत असे. राजाने जरी कारागीर, शिल्पकार आणि कामगार पाठवले होते तरी धनवंत स्वतः हातात माती, दगड, लाकूड घेत काम करत असे. कारण त्याला वाटत होते की देवीची सेवा ही केवळ आज्ञा देऊन नव्हे तर स्वतःच्या श्रमातून करावी लागते. सुमती रोज नदीवरून पाणी आणत असे, फुले वेचत असे आणि देवालयात दीप लावून शांतपणे देवीसमोर बसत असे. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळीच तेजस्विता दिसू लागली होती. गावातील वृद्ध स्त्रिया म्हणू लागल्या की देवीची कृपा तिच्या डोळ्यांत उतरली आहे. या सगळ्यात धनवंताच्या जीवनात एक अनपेक्षित घटना घडली. एक दिवस सकाळी तो जंगलातून लाकूड आणत असताना त्याला जमिनीत अडकलेला एक जुना तांब्याचा कलश सापडला. तो उघडताच त्यात काही नाणी दिसली. पण त्या क्षणी त्याच्या मनात आनंद नव्हता तर संभ्रम निर्माण झाला. त्याने तो कलश तसाच बंद करून आश्रमात महर्षी वेदधर्म यांच्याकडे नेला. महर्षींनी तो पाहून डोळे मिटले आणि सांगितले की ही देवीची परीक्षा आहे. जो धन स्वतःसाठी वापरतो तो बांधला जातो आणि जो तो देवीच्या कार्यासाठी अर्पण करतो तो मुक्त होतो. धनवंताने क्षणाचाही विलंब न करता तो कलश देवालयाचा पुनर्निर्माणासाठी अर्पण केला. त्याच्या त्या निर्णयाने महर्षींचे हृदय आनंदाने भरून आले. त्यांनी आशीर्वाद दिला की आता देवी स्वतः तुझ्या घरात वास करेल. त्याच दिवशी संध्याकाळी देवालयात विशेष पूजा झाली. शिल्पकारांनी देवीच्या मूर्तीला नवीन रूप दिले. मूर्तीवर जेव्हा प्रथमच कापसाचा सुगंधी जलाभिषेक झाला तेव्हा संपूर्ण परिसरात एक अद्भुत सुगंध पसरला. अनेकांना त्या क्षणी डोळ्यांतून अश्रू आले, कारण त्यांना जाणवले की देवी पुन्हा आपल्या स्थानावर विराजमान होत आहे. रात्री धनवंत घरी परतला तेव्हा त्याच्या घरात एक विलक्षण शांतता होती. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. त्याने पाहिले की तोच जंगल, तीच नदी आणि त्या नदीच्या मध्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येत आहे. त्या प्रकाशातून एक मातृस्वर ऐकू आला जो म्हणत होता की तुझी परीक्षा संपली नाही, पण तुझा मार्ग निश्चित झाला आहे. तू जेव्हा स्वतःसाठी काही मागत नाहीस तेव्हाच तुला सर्व काही मिळते. धनवंत झोपेतून जागा झाला तेव्हा त्याचे डोळे ओले होते, पण मन शांत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमात एक बातमी पसरली की राजाच्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू लागला आहे. कोरडी जमीन ओलावू लागली आहे. शेतकरी आनंदी झाले आहेत. गावकरी म्हणू लागले की हे सर्व अश्विनी देवीच्या कृपेने घडत आहे. राजाने पुन्हा आश्रमाला भेट दिली आणि महर्षी वेदधर्म यांना सांगितले की त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली आहे, कारण त्याला समजले आहे की राज्य हे देवाचे आहे आणि राजा फक्त सेवक आहे.
या बदलामुळे प्रजेलाही दिलासा मिळाला. कर कमी झाले, अन्याय थांबला. धर्मग्राममध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. देवालयात रोज संध्याकाळी कथा आणि भजन होऊ लागले. धन्वंत मात्र अजूनही तसाच साधा होता. त्याच्या अंगावर तेच साधे वस्त्र, हातावर श्रमाचे व्रण, पण लोक त्याला आता वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. काही जण त्याला संत म्हणू लागले, पण तो नेहमी सांगत असे की तो काहीच नाही, तो फक्त देवीच्या चरणांचा दास आहे. सुमतीच्या मनातही एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. तिला वाटू लागले की देवी त्यांना अजून एका मोठ्या कृपेसाठी तयार करत आहे, कारण तिच्या अंतःकरणात मातृत्वाची ओढ जागी होऊ लागली होती. पण तिने ती इच्छा मनातच ठेवली, कारण तिला माहीत होते की देवी योग्य वेळी योग्य ते देईल. आणि अश्विनी शुद्ध पंचमीच्या कथेचा प्रभाव आता केवळ ऐकणाऱ्यांपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो जगणाऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरू लागला होता. हे 5व्या टप्प्यात धर्मग्रामने अनुभवले, आणि पुढील काळात ही कथा अजून गहन, अजून चमत्कारी वळण घेणार होती. देवालयाच्या प्रांगणात दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढू लागली. दूरदूरच्या जंगलातून, नदीकाठच्या वस्त्यांतून, डोंगर दऱ्यांतून लोक चालत येऊ लागले, कारण अश्विनी देवीच्या कृपेची वार्ता वाऱ्यासारखी पसरत होती. प्रत्येकाच्या मनात काही ना काही दुःख होते, पण देवालयात पाऊल ठेवताच ते दुःख हलके होत असल्याचा अनुभव अनेकांना येऊ लागला. धन्वंत मात्र या सगळ्या बदलांमध्ये स्वतःला लपवतच राहिला. तो पहाटेच उठून देवालयाची स्वच्छता करत असे, पाण्याचे कलश भरत असे, फुले मांडत असे, आणि कोणी त्याचे कौतुक केले तर तो लगेच विषय बदलत असे, कारण त्याला भीती होती की गर्वाची सावली जरी मनावर पडली तरी देवी दूर जाईल. सुमती ही रोज संध्याकाळी देवीसमोर दिवा लावताना विशेष प्रार्थना करत असे. तिच्या मनात आता एकच भाव होता की जे काही घडते आहे ते देवीच्या इच्छेनेच. त्या काळात धर्मग्राममध्ये एक वेगळीच घटना घडली. गावाच्या सीमेवर राहणारा एक अतिशय श्रीमंत पण क्रूर व्यापारी, ज्याचे नाव कुबेरदास होते, तो या सगळ्या घडामोडींनी अस्वस्थ झाला, कारण लोक आता त्याच्याकडून कर्ज घेण्याऐवजी देवालयात जाऊन प्रार्थना करू लागले होते. त्याचा प्रभाव कमी होत चालला होता. त्याने ठरवले की या भक्तीच्या प्रवाहाला आळा घालायचा. एक दिवस तो मोठ्या थाटात देवालयात आला. मौल्यवान वस्त्रे, सोन्याचे दागिने आणि गर्वाने भरलेला आवाज. त्याने देवीसमोर मोठे दान ठेवले आणि मोठ्याने जाहीर केले की एवढे धन कोणीही देऊ शकत नाही, त्यामुळे देवीची कृपा त्याच्यावरच राहील. त्या क्षणी देवालयात एक विचित्र शांतता पसरली. धन्वंताने हे पाहिले आणि त्याचे मन अस्वस्थ झाले, पण तो काही बोलला नाही. संध्याकाळी महर्षी वेदधर्म यांनी कुबेरदासाशी संवाद साधला आणि त्याला सांगितले की देवी दान पाहत नाही तर भाव पाहते. पण कुबेरदास हसून निघून गेला. त्याच रात्री जोरदार वादळ उठले, आकाशात ढग गरजले, वीज चमकली आणि कुबेरदासाच्या कोठारावर वीज पडली. त्याचे मोठे नुकसान झाले. गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली, पण धन्वंताने सर्वांना शांत केले. त्याने सांगितले की ही शिक्षा नाही तर जागृती आहे. दुसऱ्या दिवशी कुबेरदास अत्यंत खचलेल्या अवस्थेत देवालयात आला. त्याचे दागिने काढून ठेवले, डोळ्यात अश्रू होते. त्याने देवीसमोर मस्तक टेकवले आणि पहिल्यांदाच मनापासून क्षमा मागितली. त्या क्षणी धन्वंत पुढे आला. त्याने कुबेरदासाला उठवले आणि सांगितले की देवी रागावलेली नाही, ती फक्त मनातील अंधार दूर करते. त्या घटनेनंतर कुबेरदास बदलू लागला. त्याने आपल्या संपत्तीचा उपयोग गावासाठी, गरिबांसाठी करायला सुरुवात केली. लोकांना कर्जमुक्त केले आणि स्वतःही साधेपणाने जगू लागला. या बदलामुळे गावातील लोक अधिकच श्रद्धेने देवीकडे वळले. सुमतीच्या मनातही एक अद्भुत बदल होत होता. तिला आता स्वप्नांत एक लहान दिवा दिसू लागला, जो तिच्या उरात उजळत असे. तिला वाटू लागले की देवी तिच्याशी मायेने बोलत आहे, पण ती अजून काहीच व्यक्त करत नव्हती, कारण तिला माहीत होते की काही गोष्टी शब्दांनी नाही तर शांततेने पचवायच्या असतात. धन्वंताच्या जीवनातही आता बाह्य परिस्थिती हळूहळू सुधारू लागली होती. त्याला काम मिळू लागले, लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले, पण त्याने कधीही देवीसमोर काही मागितले नाही, कारण त्याला जाणवले होते की खरी कृपा मागण्याने नव्हे तर समर्पणाने मिळते. आणि अश्विनी शुद्ध पंचमीच्या कथेचा 6वा टप्पा असा होता की जिथे भक्तीने गर्वाला झुकवले, दानाला शुद्ध केले आणि अनेकांच्या अंतःकरणात पहिल्यांदाच खऱ्या परिवर्तनाची ज्योत पेटवली. काळ पुढे सरकत गेला तसे धर्मग्राम आणि देवालयाभोवतीचे वातावरण अधिकच गहन होत गेले. आता देवालय केवळ पूजेचे स्थान राहिले नव्हते, तर लोकांच्या जीवनाचा आधार बनले होते. प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा आणि विशेषतः अश्विनी नक्षत्राच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्त जमू लागले.
धन्वंत मात्र या वाढत्या गर्दीतही स्वतःला कधीही पुढे आणत नसे. तो नेहमी मागे राहून व्यवस्था पाहत असे. कोणाला पाणी हवे आहे का, कोणाला बसायला जागा हवी आहे का, वृद्धांना आधार देणे, लहान मुलांना शांत करणे हे तो आपले कर्तव्य समजत असे. एका अशाच दिवशी देवालयात एक अत्यंत थकलेला प्रवासी आला. त्याच्या चेहऱ्यावर रोगाचे चिन्ह, शरीर क्षीण आणि डोळ्यांत निराशा होती. तो नदीकाठीच कोसळला. गावकरी जमा झाले, पण कुणालाच काय करावे कळेना. त्या काळात वैद्य दूर होते, औषधांची सोय नव्हती. सगळे फक्त पाहत होते. धन्वंत पुढे आला. त्याने त्या प्रवाशाला सावलीत बसवले, नदीचे पाणी आणले आणि देवीसमोर शांतपणे प्रार्थना केली. सुमतीने घरून काढा करून आणला आणि त्या प्रवाशाला प्रेमाने दिला. त्या क्षणी महर्षी वेदधर्मही तेथे आले. त्यांनी त्या प्रवाशाकडे पाहिले आणि सांगितले की हा मनुष्य केवळ शरीराने नव्हे तर मनानेही आजारी आहे. त्याच्या आयुष्यात त्याने अनेकांना फसवले आहे, त्यामुळे त्याची अंतःशांती हरपली आहे. महर्षींनी सर्वांना शांत बसायला सांगितले. मंत्रोच्चार सुरू झाले. वातावरण गंभीर झाले. त्या प्रवाशाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो हळूहळू बोलू लागला. त्याने कबूल केले की त्याने आयुष्यभर केवळ स्वतःचा विचार केला, कुणाला दुखावले, कुणाचा हक्क हिरावला आणि आता त्याला जगायची इच्छा उरलेली नाही. धन्वंताने त्याचा हात धरला आणि सांगितले की देवी माफी देण्यासाठीच असते, पण त्यासाठी मनापासून पश्चात्ताप आवश्यक असतो. त्या प्रवाशाने देवीसमोर मस्तक टेकवले आणि त्या क्षणी जणू त्याच्या श्वासात बदल झाला. काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावर शांतता उतरली. शरीरातील थरथर थांबली. गावकरी आश्चर्याने पाहू लागले, कारण कोणतेही औषध न देता फक्त श्रद्धा आणि सेवा याने तो स्थिर झाला होता. काही दिवस तो देवालयातच राहिला. हळूहळू त्याची शक्ती परत येऊ लागली आणि तो गावकऱ्यांना मदत करू लागला. आपल्या चुकांची भरपाई करण्याचा प्रयत्न करू लागला. या घटनेनंतर धर्मग्राममध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की अश्विनी देवीची कृपा ही चमत्कार दाखवण्यासाठी नव्हे तर माणसाला आतून बदलण्यासाठी प्रकट होते. सुमतीच्या स्वप्नांमध्ये आता दिव्याऐवजी एक कोवळे फूल दिसू लागले, जे हळूहळू उमलत होते. तिचे मन अधिकच भावूक होत गेले, पण तिने अजूनही मौन पाळले. धन्वंताला मात्र आता आतून एक वेगळीच जाणीव होत होती, जणू त्याचे आयुष्य एखाद्या मोठ्या कार्यासाठी घडवले जात आहे. पण तो अजूनही स्वतःला लहानच मानत होता. त्याच्या नम्रतेमुळेच लोक त्याच्याकडे अधिक ओढले जात होते. आणि या 7व्या टप्प्यात अश्विनी शुद्ध पंचमीच्या कथेने एक नवा अर्थ उलगडला. तो म्हणजे शरीराच्या रोगापेक्षा मनाच्या रोगावर श्रद्धेचे औषध अधिक प्रभावी असते. आणि जेव्हा भक्त स्वतःला विसरून दुसऱ्याच्या वेदनेत सामील होतो, तेव्हाच देवीची खरी उपस्थिती त्या ठिकाणी प्रकट होते. धर्मग्रामामध्ये आता ऋतू बदलू लागला होता. पावसाळा ओसरून शरद ऋतूची स्वच्छता आकाशात उतरू लागली. नदीचे पाणी शांत झाले. काठावरचे वाळूचे पट्टे सूर्यप्रकाशात उजळू लागले आणि देवालयाच्या शिखरावर दर सकाळी सुवर्ण छटा दिसू लागल्या. या काळात एक वेगळीच घटना घडली, ज्याने धनवंताच्या जीवनाला आणखी खोल अर्थ दिला. एके दिवशी पहाटेच्या वेळी जेव्हा तो देवालय उघडण्यासाठी आला, तेव्हा त्याने पाहिले की देवीसमोर ठेवलेला दीप अजूनही तेवत आहे. संपूर्ण रात्र, वारा, गारवा असूनही तो विझलेला नव्हता. धनवंत क्षणभर थांबला. त्याचे डोळे पाणावले, कारण त्याला जाणवले की हा केवळ दिवा नव्हता, तर देवीच्या जागृत कृपेचे चिन्ह होते. त्याच दिवशी आश्रमात महर्षी वेदधर्म यांनी शिष्यांना सांगितले की जेव्हा देव स्वतः भक्ताच्या जीवनात कार्य करू लागतो, तेव्हा चिन्हे देतो. पण त्या चिन्हांचा गर्व न करता जबाबदारी म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे शब्द धनवंताच्या हृदयात खोलवर रुतले. त्या दिवसापासून त्याने स्वतःवर अधिक संयम ठेवायला सुरुवात केली. कमी बोलणे, जास्त ऐकणे आणि प्रत्येक कृती देवीला अर्पण करणे हे त्याचे नित्य झाले. या दरम्यान सुमतीच्या शरीरातही बदल जाणवू लागले. तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, पण एक सौम्य शांतता होती. गावातील वृद्ध स्त्रियांना ही लक्षणे जाणवली, पण कुणीही काही विचारले नाही, कारण त्या काळात अशा गोष्टी शब्दांनी नव्हे तर प्रतीक्षेने मानल्या जात. एका रात्री सुमतीने धनवंताला स्वप्न सांगितले. तिने पाहिले की देवी तिच्या समोर उभी आहे. हातात सुवर्ण कलश आहे आणि त्या कलशातून प्रकाश तिच्या उरात उतरतो आहे. धनवंत हे ऐकून क्षणभर स्तब्ध झाला. त्याने सुमतीला काहीही सांगितले नाही, पण दोघांनी एकत्र देवीसमोर नतमस्तक होऊन मौन पाळले. काही दिवसांनी हे स्पष्ट झाले की सुमतीच्या गर्भात जीवन अंकुरले आहे. ही बातमी हळूहळू गावात पसरली.
लोक आनंदित झाले, कारण त्यांनी ह्या घटनेला देवीची प्रत्यक्ष कृपा मानले. पण धनवंताच्या मनात मात्र आनंदासोबत भीतीही होती. त्याला वाटत होते की इतक्या मोठ्या कृपेची तो पात्र आहे का? तो रात्री नदीकाठी जाऊन देवीसमोर बसत असे आणि मनोमन म्हणत असे की मला काही नको, फक्त मला योग्य ठेव. महर्षी वेदधर्म ह्यांनी त्याला समजावले की देवी जे देते ते पात्रतेवर नव्हे तर भविष्यातील कार्यावर आधारित असते. कधीकधी भक्ताला स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी माध्यम बनवले जाते. या शब्दांनी धनवंताचे मन स्थिर झाले. देवालयात त्या दिवसांमध्ये विशेष शांतता होती. जणू सृष्टीही ह्या गर्भधारणेचे साक्षीदार होण्यासाठी थांबली होती. पक्षी कमी बोलू लागले, वारा मंद झाला आणि प्रत्येक संध्याकाळी दीपांचा प्रकाश अधिक उजळ भासू लागला. गावकरी आता सुमतीकडे देवीच्या दृष्टीने पाहू लागले. पण सुमती मात्र तशीच नम्र, शांत आणि सेवेत मग्न राहिली. तिने स्वतःला कधीही वेगळे मानले नाही. तिच्या हातून अन्न शिजत असे, पूजा होत असे आणि तिच्या मनात एकच प्रार्थना होती की हे जीवन जर देवीने दिले असेल तर ते तिच्याच चरणी अर्पण व्हावे. आणि अश्विनी शुद्ध पंचमीच्या कथेचा 8वा टप्पा असा होता की जिथे धनप्राप्तीचे रूप केवळ सुवर्णात नव्हे तर नवीन जीवनात, आशेत आणि पुढील पिढीसाठी दिलेल्या दैवी जबाबदारीत प्रकट झाले, ज्याने संपूर्ण धर्मग्रामला भावूक आणि नतमस्तक केले. सुमतीच्या गर्भधारणेनंतर धर्मग्राममध्ये एक वेगळीच पवित्र जाणीव पसरली. जणू संपूर्ण गाव त्या अजून न जन्मलेल्या जीवासाठी श्वास घेत होते. प्रत्येक स्त्री सुमतीकडे मायेने पाहू लागली. प्रत्येक पुरुष धन्वंताकडे आदराने वागत होता. पण या सन्मानामुळे धन्वंत अधिकच अंतर्मुख झाला. तो स्वतःला अजूनही देवीचा लहानसा सेवकच मानत होता. त्या काळात महर्षी वेदधर्म यांनी विशेष अनुष्ठान सुरू केले, कारण त्यांनी जाणले होते की हे बालक सामान्य नाही, ते देवीच्या कृपेचा एक वाहक ठरणार आहे. आश्रमात नित्य हवन, मंत्रजप आणि मौन व्रत सुरू झाले. सुमती त्या वातावरणात अधिक शांत आणि स्थिर राहू लागली. तिला कुठलाही त्रास होत नव्हता. जणू गर्भात असलेले जीवनच तिला शक्ती देत होते. एके दिवशी मध्यरात्री अचानक सुमतीला विचित्र स्वप्न पडले. तिने पाहिले की घनदाट अरण्यातून एक काळी छाया येत आहे. ती छाया देवालयाच्या दिशेने सरकत आहे. तिच्या मागे भय आणि असंतोष पसरत आहे. सुमती दचकून जागी झाली. तिचे हृदय जोरात धडधडत होते. तिने लगेच धन्वंताला उठवले. दोघेही देवीसमोर बसले, दिवा लावला आणि शांतपणे प्रार्थना करू लागले. दुसऱ्या दिवशी महर्षींना हे स्वप्न सांगितले गेले. महर्षींनी गंभीर स्वरात सांगितले की जिथे प्रकाश वाढतो तिथे अंधारही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हीच भक्तांची परीक्षा असते. त्याच दिवशी गावाच्या बाहेरून काही अनोळखी लोक आले. त्यांचे वर्तन संशयास्पद होते. ते देवालयाभोवती फिरत होते. लोकांशी खोट्या गोड बोलण्याने माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. धन्वंताने पाहिले, पण कोणताही गोंधळ न करता त्याने महर्षींना कळवले. महर्षींनी सर्वांना सावध राहण्यास सांगितले आणि संध्याकाळी विशेष सामूहिक प्रार्थनेचे आयोजन केले. त्या प्रार्थनेत संपूर्ण गाव सहभागी झाले. स्त्री, पुरुष, वृद्ध, बालक सगळे एकत्र बसले. दीपांच्या प्रकाशात मंत्रोच्चार सुरू झाले. वातावरण गंभीर झाले. त्यावेळी अचानक जोराचा वारा सुटला. देवालयाचे ध्वज फडकू लागले, पण दीप मात्र विझले नाहीत. त्या अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. काही वेळातच ते गाव सोडून निघून गेले. लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. पण महर्षींनी सांगितले की ही केवळ सुरुवात आहे, कारण जेव्हा देवी एखाद्या स्थानाला विशेष कृपा देते तेव्हा ते स्थान अनेक शक्तींचे केंद्र बनते. सुमतीच्या मनात अजूनही ते स्वप्न घोळत होते, पण ती आता भयभीत नव्हती, कारण तिला वाटत होते की देवी स्वतः संरक्षण करत आहे. धन्वंताने त्या रात्री नदीकाठी बसून दीर्घ काळ ध्यान केले. त्याला जाणवले की त्याचे आयुष्य आता केवळ त्याचे राहिले नाही, ते एका मोठ्या प्रवाहाचा भाग बनले आहे. काही दिवसांनी सुमतीच्या गर्भधारणेचा काळ अधिक पुढे गेला. तिच्या हालचाली मंद झाल्या. गावातील स्त्रिया तिची काळजी घेऊ लागल्या. देवालयात रोज विशेष प्रार्थना होऊ लागल्या.
या काळात धन्वंताला एक जबाबदारीची जाणीव सतत सतावत होती, पण त्याचबरोबर त्याच्या मनात अढळ विश्वासही होता की जे काही होईल ते देवीच्या इच्छेनेच होईल. आणि अश्विनी शुद्ध पंचमीच्या कथेचा 9वा टप्पा असा होता की जिथे भक्तीची परीक्षा भयाच्या सावलीत झाली, पण श्रद्धेच्या प्रकाशाने त्या सावलीला दूर केले आणि संपूर्ण धर्मग्रामने एकत्र येऊन हे अनुभवले की एकतेत आणि सामूहिक प्रार्थनेत किती मोठी दैवी शक्ती दडलेली असते. सुमतीचा काळ आता जवळ येऊ लागला तसे धर्मग्राममध्ये एक अद्भुत गंभीरता पसरली. जणू काळ स्वतः सावधपणे पुढे सरकत होता. प्रत्येक सूर्योदय भक्तिभावाने पाहिला जाई, प्रत्येक सूर्यास्त देवीच्या चरणी अर्पित केला जाई. त्या दिवसांत आकाश स्वच्छ, रात्री चंद्र अधिक उजळ आणि ताऱ्यांची चमक विलक्षण भासत होती. महर्षी वेदधर्म यांनी सांगितले की हा काळ केवळ प्रसूतीचा नाही, तर संपूर्ण गावासाठी आध्यात्मिक संक्रमणाचा आहे. म्हणून सर्वांनी संयम, सत्य आणि सेवा यांचे पालन करावे. धन्वंत दिवसेंदिवस अधिक शांत होत गेला. तो जणू आतून तयार होत होता. पण त्याच्या मनात अजूनही एक सूक्ष्म चिंता होती, कारण सुमतीच्या वेदना सुरू झाल्यावर तो काही करू शकणार नाही याची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. त्या रात्री जेव्हा सुमतीला प्रथम वेदना जाणवल्या, तेव्हा आकाशात ढग जमले, वारा मंद झाला आणि देवालयातील घंटा आपोआप हल्ल्यासारख्या वाटल्या. गावातील अनुभवी स्त्रिया सुमतीजवळ जमल्या. त्यांनी दिवे लावले, पवित्र जल ठेवले आणि देवीचे नामस्मरण सुरू केले. धन्वंत देवालयात एकटाच बसून होता. त्याचे डोळे मिटलेले, हात जोडलेले आणि श्वासही जणू मंत्रात गुंतलेला. त्या क्षणी त्याला आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आठवला. दारिद्र्य, अपमान, श्रम, श्रद्धा आणि आता मिळालेली ही मोठी जबाबदारी. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, तर समर्पणाचे होते. मध्यरात्री अचानक एक जोराचा गर्जना झाली, पण पाऊस पडला नाही. त्या गर्जनेनंतर वातावरण शांत झाले आणि त्याच क्षणी घरातून बालकाच्या रडण्याचा मधुर स्वर ऐकू आला. गावातील स्त्रियांनी आनंदाने देवीचे नाव घेतले. बाहेर उभे असलेले लोक नतमस्तक झाले. धन्वंत धावत घरी आला. त्याने दुरूनच ते रडणे ऐकले आणि त्याचे हृदय भरून आले. सुमती थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अपार समाधान होते. तिच्या कुशीत एक तेजस्वी बालक होते, ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि डोळ्यात कुतूहल होते. त्या क्षणी देवालयातील दिवे अधिक तेजस्वी भासू लागले. महर्षी वेदधर्म तिथे आले. त्यांनी बालकाच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितले की हे बालक केवळ तुमचे नाही, तर धर्मग्रामचे आहे, कारण याचे आयुष्य सेवा आणि श्रद्धेचे उदाहरण ठरेल. त्यांनी त्या बालकाला देवीला अर्पण करून आशीर्वाद दिला. त्या रात्री कोणीही झोपले नाही. गावकरी एकमेकांना मिठी मारत होते. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, काहींच्या ओठांवर स्तुती आणि काहींच्या मनात नवी आशा जन्माला आली होती. धन्वंत मात्र शांतपणे बालकाकडे पाहत होता. त्याच्या मनात आता कोणतीही शंका उरली नव्हती. त्याला उमगले होते की अश्विनी देवीने त्याला धन दिले ते सुवर्ण रूपात नव्हे, तर जीवन रूपात, आणि त्या धनाचे रक्षण करणे, त्याला योग्य मार्ग दाखवणे हीच त्याची पुढील साधना आहे. आणि अश्विनीशु पंचमीच्या कथेचा 10वा टप्पा असा होता की जिथे दीर्घ प्रतीक्षेनंतर भक्तीचे फळ केवळ मिळाले नाही, तर संपूर्ण गावाच्या भविष्याला प्रकाश देणारे ठरले. बालकाच्या जन्मानंतर धर्मग्रामचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. त्या घरातून उठणारा प्रत्येक श्वास जणू देवीच्या कृपेचा घोष होता. सुमती काही दिवस विश्रांतीत असली तरी तिच्या चेहऱ्यावर थकवान होता, तर समाधानाचे तेज होते. धनवंत मात्र अधिकच अंतर्मुख झाला. तो बालकाला कुशीत घेताना नेहमीच देवीचे स्मरण करत असे, कारण त्याला माहीत होते की हे जीवन त्याच्या अहंकारासाठी नव्हे, तर सेवेसाठी दिले गेले आहे. काही दिवसांनी नामकरणाचा विधी झाला. महर्षी वेदधर्म यांनी त्या बालकाचे नाव आश्विन ठेवले, कारण तो अश्विनी देवीच्या कृपेने जन्माला आला होता आणि त्याचे आयुष्यही त्या नक्षत्रासारखे प्रकाश देणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले. त्या दिवशी संपूर्ण गाव देवालयात जमले. दीप, फुले, धूप यांनी परिसर भारून गेला. नदीच्या प्रवाहात जणू आनंदाचा नाद मिसळला. महर्षींनी सर्वांसमोर शेवटचा उपदेश केला की ही कथा फक्त धनवंताची नाही, सुमतीची नाही किंवा या बालकाचीही नाही, तर प्रत्येक त्या भक्ताची आहे जो श्रद्धेने ऐकतो, संयमाने जगतो आणि निस्वार्थ सेवा करतो. त्यांनी स्पष्ट सांगितले की अश्विनी शुपंचमीची कथा ऐकणाऱ्याला धन मिळते, पण ते धन कधी सुवर्ण रूपात येते, कधी समाधान रूपात, कधी संतती रूपात, तर कधी जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या विवेक रूपात येते.
धनवंताने त्या दिवशी देवीसमोर शेवटची प्रार्थना केली. त्याने काहीही मागितले नाही, फक्त एवढेच म्हणाला की मला आणि माझ्या घराला नेहमी तुझ्या चरणांशी बांधून ठेव, जेणेकरून आम्ही कधीही गर्वाच्या मार्गावर जाऊ नये. त्या क्षणी आश्रमात, देवालयात आणि गावात एक विलक्षण शांतता पसरली. जणू देवीने त्या प्रार्थनेला मौनातूनच उत्तर दिले होते. काळ पुढे गेला, आश्विन मोठा होत गेला, पण धर्मग्राममध्ये लोक अजूनही त्या अश्विनी शुपंचमीच्या कथेचा उल्लेख श्रद्धेने करत राहिले, कारण त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते की कथा ऐकणे म्हणजे केवळ शब्द ऐकणे नसते, तर जीवन बदलण्याची तयारी करणे असते. आणि म्हणूनच आजही जो कोणी शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने ही अश्विनी शुपंचमीची कथा ऐकतो, त्याच्या जीवनात देवी कोणत्या ना कोणत्या रूपात धनरूपी कृपा नक्कीच प्रगट करते. हीच या पवित्र कथेची पूर्णता आहे आणि हीच या प्राचीन सत्याची अखंड परंपरा आहे.